पुढची बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडी शहराला लागून असलेल्या नदीनाका परिसरातील देव आकाश डाईंग सायजिंग युनिटला भीषण आग लागली आहे। या आगीत मोठ्या प्रमाणात कच्चा कापड जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नदीनाका परिसरातील ही दृश्य आहेत। एका कापड कारखान्याला भीषण आग लागली आहे। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भिवंडी डाईंग युनिटला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते आहे। कापड कारखान्याला आग लागल्यामुळे या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुढे जाऊया। शहरातील पुंडलिक नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात पवन दिवेकर आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। हनुमान नगर चौकात ज्या ठिकाणी या टोळीने गोळीबार करून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती त्याच ठिकाणावरून आज पोलिसांनी सर्व 8 आरोपींची हातकड्या घालून धिंड काढली आहे। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा धाक अधिक वाढल्याचं चित्र निर्माण झालं। बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील साठेसाई येथील अंगणवाडीच्या छताचा प्लास्टर कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये। अवघ्या 4 वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या घटनेनंतर पालक आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। बातमी गोंदियामधून आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श ढाबे टेकडी परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे। याआधी जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यानं 6 वर्षीय मुलाला ठार केलं होतं। वन विभागाने त्याला जेरबंद केलं तर पुन्हा दुसऱ्या बिबट्याने परिसर दिसत असल्याने त्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। मात्र वन विभागाने अखेर त्या दुसऱ्या बिबट्यालाही जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतलाय। नको